खारीपेक्षा पण जास्त लेअर पडणाऱ्या करंज्यासाठी ना लाटायचं कसं तळायचं कसं ते पण तितकंच महत्वाचं असतं माहिती का. मग त्यासाठी काय करायचं, पीठ मळायला घ्यायचं. तर मैदा घेतला इथं 3 वाट्या, त्याचबरोबर थोडंसं त्यात मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं आणि तूप टाकलं अर्धी वाटी. 3 वाटी पिठासाठी अर्धी वाटी तूप टाकले, थोडंसं कमी जास्त चालू शकतं. आता याला चांगलं मिक्स करायचं आणि हलकासा पाण्याचा शितुडा देते ना एक चांगला पिठाचा गोळा मळून घ्यायचा. बघा पिशवीत घालून याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं. नंतर कढई ठेवायची गॅसवर, किसून सुकं खोबरं टाकायचं अर्धी वाटी पाऊण वाटी असं आणि त्याला हलका कलर येऊस भाजून घ्यायचं. नंतर त्याच कढईत बारीक रवा टाकायचा, थोडंसं तूप टाकायचं आणि त्याला सुद्धा असा हलका कलर येऊस भाजून घ्यायचं. दोन्हीला मिक्स करायचं. नंतर साखर टाकायची. आता पिठी साखर नाही केली तर मी साबूत साखरच टाकलेली, तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता. आणि हलका गरम पाण्याचा शितुडा मारायचा, मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं. नंतर 1 चमच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, 1 चमच तूप घ्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून साईडला करून ठेवायचं. नंतर अर्धा तास झाला का पिठाचा गोळा घ्यायचा आपण ठेवलेला. तुम्ही बघू शकता कसलं भारी आपलं पीठ आहे ना, एकदम मस्तपैकी भिजलेलं आहे बरं का. असंच पाहिजे. आता एक त्याचा उंडा तोडायचा आणि चपाती एवढाच त्याला लाटून घ्यायचं. अशा आहे ना 4 चपात्या अशा लाटून ठेवायच्या. नंतर लास्टच्या चपातीला पळपुटावर असं ते मिश्रण करून ठेवलं होतं कॉर्नफ्लॉवर तुपाचं, त्याच्यावर ते असं थोडं थोडं लावून द्यायचं बघा लेअर हलकीशी आणि त्याच्यावर चपाती टाकायची. अशा 5 चपात्या आपण एका वेळेत ठेवून त्याचा रोल करून घ्यायचा. असा चांगला रोल केला का त्याला असं कापून घ्यायचं. आपण जेवढं पिठाची गोळी घेतो ना अशी लाटायला करंजीसाठी तेवढं घ्यायचा आणि असा हलकासा दाब द्यायचा, असा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय ना तसा, आणि त्याला लाटून घ्यायचं बघा. आणि करंजी साच्यामध्ये ठेवून त्याला मस्तपैकी आता सारण टाकून आहे ना त्याचं तोंड दाबून घ्यायचं. बघू शकता आता मस्तपैकी अशी करंजी झालेली आहे आणि तुम्ही त्याच्या लाईन सुद्धा बघू शकता अशा मस्तपैकी पडलेल्या आहेत. आता तेल गरम करायला ठेवलं होतं इथं, मीडियम टू बारीक गॅसवर असं ठेवायचं तेल गरम करायला आणि मस्त अशा करंज्या तळून घ्यायच्या. आता आणि करंज्या टाकले का त्याच्यानंतर थोडंसं असं वरून त्याच्यात तेल टाकत जायचं, म्हणजे अशा लेअर सुटतात. तुम्ही बघू शकता आता कसल्या भारी झालेल्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवल्या ना एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे अशा आपल्या करंज्या होणार आहेत. तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.